यातले सहप्रवासी आहोत आणि एकाच नावे यातील सहप्रवासी असल्या कारणानं आपले दुःख आपल्याला माहीत आहे. आणि कोणीतरी आता मगाशी उल्लेख केला की शिक्षकांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त काही कामं दिली जातात आणि बराचसा वेळ त्यांच्यामध्ये खर्च होतो. ह्या मताशी मी देखील सहमत आहे. आणि विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक जाणीवा जागृत व्हाव्या किंवा निर्माण व्हाव्या हा एक उद्देश असतो. आपण म्हणतो आहोत की आजचं युग हे ज्ञानयुग आहे, आजचे युग हे तंत्रयुग आहे आणि आजचं युग हे संगणकाचं युग आहे. परंतु आम्हाला सर्वांना ठाऊक आहे, कारण तुम्हाला आम्ही काय उपदेश करण्यासाठी आलो नाही. म्हणूनच मी अगोदर म्हटलेलं आहे की एकाच नावाचे आपण सहप्रवासी आहोत. तर ज्या ज्या देशामध्ये तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे तो देश प्रगत समजला जातो. आणि आपल्या देशाने देखील तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बराचसा विकास केलेला आहे. मला 40 वर्षापूर्वीची एक गोष्ट आठवते की जी पाठ्यपुस्तकामध्ये होती. ती पाठ्यपुस्तकामधली गोष्ट त्या श्रीम माटे नावाचे जे लेखक होते त्या श्रीम माटे नावाच्या लेखकाने लिहिलेली. त्या गोष्टीचा आशय अशा प्रकारचा आहे, त्याचं शीर्षक आहे मोठे शून्य. तर मोठे शून्य हे शीर्षक आहे, परंतु त्या मोठे शून्याच्या बाबतीमध्ये श्रीम माटेने असं सांगितलं की पूर्वी विज्ञानाने अशी काही प्रगती झाली नव्हती. विशेष करून अशा विशेष सुखसोयी नव्हत्या. परंतु सुखसोयी नव्हत्या त्यावेळी सोयी कमी, दुःख कमी होते. आज विज्ञानाच्या माध्यमातून खूप मोठी आपण प्रगती केलेली आहे आणि खूप मोठी प्रगती केलेली आहे, परंतु तशा प्रकारचे दुःख देखील आपल्या वाट्याला आलेले आहे. आणि नेहमीच आपलं एक वाक्य असतं की विज्ञान शाप की वरदान. हा आम्हाला सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. आणि तशा प्रकारचा जो आपल्याला प्रश्न पडलेला आहे, त्यामुळे विज्ञान जसं शाप आहे तसं वरदान देखील आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. मी मगाशी एका शिक्षकाला विचारलं, आपलाच तो विद्यार्थी होता, का रे बाबा स्वातंत्र्यपूर्व काळातील वैज्ञानिकांची नावं सांग आणि स्वातंत्र्योत्तर काळातील काही वैज्ञानिकांची नावं सांग. खरोखरीच तो हजरजबाबी होता आणि त्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील 1-2 वैज्ञानिकांची नावं सांगितली आणि त्याने मला सांगितलं की आणखी किती वैज्ञानिक आहेत स्वातंत्र्यपूर्व काळातले. तर मी सांगितलं आणखी 4-5 आहेत आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये बरेचसे आहेत. हे जे वैज्ञानिक आहेत, वैज्ञानिक हे शोधाच्या वाटा शोधतायत. शोध लावतात ह्याचाच अर्थ शोधाच्या वाटा शोधतायत. आणि विज्ञानाचे जे चमत्कार आहेत ते विज्ञानाचे चमत्कार हे तुम्हाला साऱ्यांना माहीत आहेत. काही विज्ञानाचे चमत्कार आहेत, ते चमत्कारामध्ये आपल्याला दुःखद असा अनुभव येतो, तर काही चमत्कारामध्ये सुखद असा अनुभव येतो. आणि अशा प्रकारे हे आपलं आजचं विज्ञान प्रदर्शन म्हणजे आजपासून संपन्न होत आहे. काल देखील मी होतो इथे हजर की